तर राम राम मित्रांनो, आपल्या ट्रॅक्टर कमेंट अँड रिव्ह्यू या सिरीजचा आज दुसरा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बात करणार आहे महिंद्रा 305 DI ऑर्चर्ड बद्दल. 305 जिओ वेगळा आणि हा 305 ऑर्चर्ड एकदम एकदम वेगळा. त्याच्यापेक्षा नाही, तुम्ही पाहू शकता आपला ट्रॅक्टर उभा आहे स्वराज 724 XM ऑर्चर्ड. तर त्याच्यात आणि याच्यात आहे ना जास्त काही डिफरन्स नाही, फक्त आणि फक्त इंजिन आणि इंजिनचा डिफरन्स आहे. ते तुम्हाला सांगतो कसं. पहिले आधीचा जो 305 ऑर्चर्ड येत होता ना, त्याच्यात काहीच नाही, फक्त पुढची शो वेगळं, मडगाड सेम होते, शीट सेम होतं, फक्त इथं शोवर नाव होतं महिंद्रा 305 DI ऑर्चर्ड. तर इंजिन सुद्धा सेम होतं, ते फक्त महिंद्रा नाव बदलून ते ट्रॅक्टर विकत होते. पण नंतर त्यांचं काय माहिती काय झालं, ते ट्रॅक्टरचं इंजिन बदलून त्यांचं स्वतःच महिंद्राचं इंजिन टाकले, जे की महिंद्राचं इंजिन टाकले आणि इथले मीटर बदलले. याच्यात 4 मीटर येते, त्याच्यात 3 मीटर आहे. स्टिअरिंग सेम आहे, फक्त इथे स्वराज नाव आहे, तिथे तुम्हाला महिंद्रा नाव भेटणार आहे. बाकी इथून तर हा भाग आहे ना सेम डिक्टो, काहीच बदल नाही. गिअरबॉक्स तोच आहे, बाकी काहीच बदल नाही. टायर साईज तुम्हाला तीच येणार आहे. टायर आता माखेले, पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे 50015 11/2/24. की याच्यात आता न्यू जे मॉडेल येते ना, त्याच्यात मला एवढं भारी वाटलं, कंपनीनं विचार केला बा या मॉडेल बद्दल. 12/2/12/4/24 चे टायर साईज आहे ती यार. 12/4/24 की टॅफ येते DI ऑर्चर्ड मध्ये पहिल्यापासून जे टायर येतं ना, ते टायर आता याच्यात भेटणार आहे तुम्हाला. पुढचे सेम आहे, मागचंच बदल. आणि त्याच्यामुळे ट्रॅक्टरचा एवढा बल्की लुक येतो, एवढा सॉलिड लुक येतोय. भरपूर सारे व्हिडिओ बघितले त्याच्यावर. हे कंपनीनं भारी काम केलं. तर आता तुम्ही म्हणशाल मग जिओ 305 महिंद्रा 305 DI ऑर्चर्ड मध्ये सेम इंजिन येतं का? तर नाही मित्रांनो, त्याच्यात सेम इंजिन नाही येत. तुम्हाला जिओ मध्ये भेटतं 2 सिलेंडर 30 HP प्युअर 30 HP 1489 cc चं इंजिन, आणि तुम्हाला 305 DI ऑर्चर्ड मध्ये भेटतं 2048 cc चं 3 सिलेंडर इंजिन. ते जनरेट करतं मित्रांनो 28 HP. बऱ्यापैकी डिफरन्स आहे. जिओचं इंजिन मध्ये तर कंपॅरिझन करून दाखवलं, या इंजिन बद्दल पण कंपॅरिझन करून दाखवतो. हे जे 724 XM ऑर्चर्ड आहे याच्यात येतं मित्रांनो 1824 cc चं इंजिन येतं. 305 ऑर्चर्ड आहे त्याच्यात भेटतं तुम्हाला 2048 cc चं इंजिन, म्हणजे याच्यापेक्षा 200 cc तुम्हाला त्याच्यात जास्त भेटतं. याच्यात 2 सिलेंडर येतं, त्याच्यात 3 सिलेंडर येतं, ठीक आहे ना. आणि हा जो ट्रॅक्टर आहे ना, कन्फर्म जी HP आहे ना, ती अजून मला पण माहित नाही. हा 25 ते 30 HP कॅटेगरी मधला आहे. काहींना वाटतं हा 25 HP चा आहे, काहींना वाटतं 30 HP चा आहे. हा दोन्ही पण HP चा आहे, या कॅटेगरीतला आहे. कंपनी अजून कोणीच सांगेल नाही का किती HP चा आहे नक्की, ठीक आहे ना. कंपनी हे सांगती हा 25 ते 30 HP कॅटेगरीतला आहे, म्हणजे आपण याला आता तेच मानायचं. मग काय 305 DI ऑर्चर्ड आहे, तो 28 HP चा आहे. दोन्ही पण तुम्हाला वॉटर कूल्ड इंजिन भेटणार आहे. दोघांमध्ये पण पॉवर स्टेअरिंग भेटणार आहे. तर तुम्हाला इंजिन जे आहे ते वेगळं भेटणार आहे. गिअरबॉक्स सेम आहे, पण आता हे लिव्हर बदलेले, 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्सचा गिअरबॉक्स भेटणार आहे. बाकी आता प्रश्न पडतो मग स्वराज घ्यावा का महिंद्राकडे व्हावा. की त्याच्यात इंजिनचा बदलाव केलाय, मला खूप आवडलं. बाकी ट्रॅक्टर एकदम म्हणजे याच्यापेक्षा 200 cc जास्त आहे, 28 HP चा आहे, 3 सिलेंडर आहे. याच्यापेक्षा नाही काही तर पॉवर जास्त लावू शकतो तो. बाकी असा काहीसा त्याचा पण प्लॅटफॉर्म राहणार आहे. ओके, फक्त इथं महिंद्राचा लोगो भेटेल. इथं तुम्हाला 3 मीटर भेटतील महिंद्राच्या लोगोवाले. मडगाड पण असेच भेटणार आहे जे फेंडर आहे. या लाईटी पण सेम भेटतील. हायड्रोलिक पण तुम्हाला सेम भेटणार आहे. PTO पण तुम्हाला सेम भेटणार आहे. जो पाठीमागचा भाग आहे ना, तो टोटल डिक्टो स्वराज आहे. आणि त्याच्यात तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो 115 Nm चा टॉर्क. आणि याच्यात अजून कंपनीनं तर जाहीर करेल नाही. बाकी अजून एक याच्यामध्ये बदल आहे मित्रांनो, ते म्हणजे हायड्रोलिकमध्ये. याची हायड्रोलिक कॅपॅसिटी ती 1000 kg ची, आणि जो 305 DI ऑर्चर्ड आहे ना, त्याची आहे मित्रांनो 1200 kg ची, म्हणजे याच्यापेक्षा 200 kg त्याच्यात जास्त भेटणार आहे तुम्हाला. हे बघा 200 cc जास्त भेटणार आहे, 200 kg जास्त भेटणार आहे. 3 सिलेंडर इंजिन येते. इंजिन तुमचं इंजिन आणि प्लस हायड्रोलिकमध्ये 200 kg ची लिफ्टिंग कॅपॅसिटी अपग्रेड. एवढा बदल आहे ट्रॅक्टरमध्ये. बाकी तुम्हाला मग तो जर घेतला 305 DI ऑर्चर्ड, त्याच्यात 515 ची पुढं आणि पाठीमागं तुम्हाला 11/2/24 ची, म्हणजे ही सेम टायर साईज भेटेल. आता जो स्वराज ऑर्चर्ड येतोय ना, त्याच्यात पाठीमागं 12/4/24 ची टायर साईज आहे, ती म्हणजे एक साईज मोठी आहे. असं काहीसा डिफरन्स आहे मित्रांनो दोन्ही ट्रॅक्टरांमध्ये. महिंद्रा 305 DI ऑर्चर्ड आणि स्वराज 724 XM ऑर्चर्ड, दोन्ही पण ऑर्चर्ड आहे. म्हणजे ऑर्चर्ड नावाचा अर्थ बागवानी, बागासाठी काम येणार ट्रॅक्टर. बागापेक्षा जास्त आपण शेतीच्या म्हणजे
बाकीच्या जास्त कामांसाठी यूज करतो, त्याच्यात हा सक्सेस आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब पण करा बरं का. बाकी भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. आणि हा, आजची कमेंट केली होती BS Short 1